नमस्कार. विज्ञानयात्री स्टेनले बेन प्रुसिनर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री स्टेनले बेन प्रुसिनर हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ, चेतावृत्तीशास्त्रज्ञ, मूलभूत वैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या सन 1994 सालच्या आल्बर्ट लाश्कर पुरस्काराचे मानकरी आणि सन 1997 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सध्या ते कॅलिफोर्निया विद्यापीठ सॅन फ्रान्सिस्को येथे इन्स्टिट्यूट फॉर न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसीज या संस्थेचे संचालक आहेत. स्टेनले बेन प्रुसिनर यांच्या संशोधनाचे विषय म्हणजे प्रियॉन्स. न्यूरो डिजेनरेटिव्ह आजार म्हणजे मज्जासंस्थेच्या पेशी हळूहळू निकामी होणारे आजार. यात प्रामुख्याने अल्झायमर, पार्किन्सन्स आणि ALS यांचा समावेश होतो. या आजारामध्ये मेंदूतील मज्जापेशी कालांतराने कमकुवत होतात किंवा नष्ट होतात. परिणामी व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती, हालचाली आणि संतुलन यावर गंभीर परिणाम होतो. अल्झायमर रोगामध्ये विस्मरण गोष्टी, नवीन गोष्टी शिकण्यात अडचण, निर्णय न घेता येणे ही लक्षणे दिसतात. पार्किन्सन्स रोगामध्ये शरीराचा तोल जाणे, हातपाय थरथरणे, स्नायू कडक होणे आणि हालचाली मंदावणे ही लक्षणे दिसतात. अमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस रोगामध्ये स्नायू आखडणे, स्नायू कमकुवत होणे, बोलताना किंवा गिळताना त्रास होणे ही लक्षणे दिसतात. न्यूरो डिजेनरेटिव्ह आजाराची कारणामध्ये अनुवंशिकता, प्रथिनांची जमा होणे, जीवनशैली आणि वय यांचा समावेश होतो. मेंदूमध्ये विशिष्ट प्रथिने, उदाहरणार्थ अमायलॉइड किंवा टाऊ गोळा झाल्यामुळे पेशींचे नुकसान होते. व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि असंतुलित आहार, वयानुसार मेंदूच्या पेशींची झीज होणे या आजारावर अजूनही कोणताही कायमचा इलाज उपलब्ध नाही, परंतु व्यवस्थापनाद्वारे जीवनमान सुधारता येऊ शकते. अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिनयुक्त आहार मेंदूच्या पेशींचे रक्षण करतो. नियमित एरोबिक्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंची ताकद टिकून राहते. सुडोकू सोडवणे, कोडी सोडवणे, पुस्तक वाचणे आणि नवीन गोष्टी शिकत राहिल्याने मेंदू सक्रिय राहतो. लक्षणे कमी करण्यासाठी आणि आजाराची गती मंदावण्यासाठी डॉक्टर विविध औषधे लिहून देतात. पार्किन्सनच्या रुग्णामध्ये औषधे कमी प्रभावी ठरल्यास मेंदूमध्ये पेसमेकरसारखे उपकरण बसवून विद्युत लहरीद्वारे मेंदूला उत्तेजित करता येते. अल्झायमर किंवा पार्किन्सन्स यासारख्या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अपोलो हॉस्पिटल किंवा रॉयल कॉलेज ऑफ सायकॅट्रिक्स यांच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन सविस्तर माहिती मिळू शकतो. उपचारासाठी न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे. प्रियॉन्स हा संसर्गजन्य स्वयंपुनरुत्पादन क्षमता असलेल्या रोगकारक रासायनिक संयुगांचा गट आहे. प्रियॉन्स हे प्रामुख्याने अथवा पूर्णपणे प्रथिन स्वरूपाचे रोगकारक रासायनिक संयुगे आहेत. प्रियॉन्स हे अत्यंत सूक्ष्म संसर्गजन्य आणि केवळ विकृत प्रथिनांपासून बनलेले कण असतात. या सामान्य जीवाणू किंवा विषाणूप्रमाणे DNA किंवा RNA नसतात. मेंदूतील सामान्य प्रथिनांचा आकार बदलून त्यांनाही प्रियॉन्समध्ये म्हणजे विकृत प्रथिनामध्ये रूपांतरित करण्याची क्षमता या कणामध्ये असते. ही एक साखळी अभिक्रिया असते ज्यामुळे मेंदू असामान्य प्रथिनांचा संचय होतो. यामुळे होणारे आजार यामध्ये प्रियॉन्स प्रामुख्याने मेंदू आणि मज्जासंस्थेला गंभीर नुकसान पोहोचवतो. माणसामधील क्रुट्झफेल्ट याकब विकार, गायीमधील मॅड काऊ डिसीज आणि मेंढ्यामधील स्क्रेपी प्रियॉन्समुळे होणाऱ्या रोगांची ही काही उदाहरणे आहेत. संक्रमित प्राण्यांचे मांस खाल्ल्यामुळे किंवा दूषित वैद्यकीय उपकरणाच्या संपर्कामुळे हे रोग मानवामध्ये पसरू शकतात. काही प्रकरणामध्ये हे आजार अनुवंशिक किंवा अनुवंशिक उत्परिवर्तन
असू शकतात आणि किंवा अचानक उद्भवू शकतात. हे कण उष्णता, जंतुनाशक औषधे आणि शरीरातील एन्झाईमच्या प्रभावापासून अत्यंत सुरक्षित असतात. त्यामुळे प्रियॉन्समुळे होणारे आजार सध्या दुर्धर आणि असाध्य मानले जातात. स्टेनले बेन प्रुसिनर यांचा जन्म दिनांक 28 मे 1942 रोजी अमेरिका देशातील आयोवा राज्याच्या डेस मॉइन या प्रांतात झाला. त्यांचे बालपण ओहिओ येथे व्यतीत झाले. तेथील वॉलनट हिल्स हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात त्यांचे रसायनशास्त्र या विषयातील पदवी शिक्षण पूर्ण झाले. नंतर पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या वैद्यक महाविद्यालयात त्यांचे पदव्युत्तर MD शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ सॅन फ्रान्सिस्को येथे एका शैक्षणिक वर्षासाठी संशोधन सहाय्यक या पदासाठी कार्यरत होते. त्यानंतर ते अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था NIH येथे संशोधन करू लागले. या संस्थेत त्यांनी विज्ञान संशोधनातील काही संकल्पना अपेक्षित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक कष्ट, प्रयोगातील फलित आणि निष्कर्ष नेमक्या शब्दात लेखन करण्याची हातोटी आणि कार्यतत्परता इत्यादी कौशल्ये त्याने आत्मसात केली. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था या संस्थेतील वास्तव्याचा एक वैज्ञानिक भूमिकेची त्यांच्या पुढच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण फायदा झाला. 1972 राष्ट्रीय आरोग्य संस्था NIH या संस्थेतील कार्यकाळ संपल्यानंतर स्टेनले बेन प्रुसिनर यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्को UCSF येथील चेतासंस्था विभागात डिवाची संशोधक वैद्य या पदावर रुजू झाले. एके दिवशी त्यांना एक महिला रुग्ण एका विशिष्ट आजाराने क्रुट्झफेल्ड जेकब डिसीज CJD या रोगाने त्रस्त असल्याचे लक्षात आले. या विलक्षण आजारामुळे महिला रुग्ण मृत्यूपंथाला लागली होती. क्रुट्झफेल्ड जेकब डिसीज CJD हा आजार एका तथाकथित संथ विषाणू म्हणजे स्लो व्हायरस संसर्गामुळे होत असल्याची त्या काळातील धारणा होती. या रहस्यमय संथ विषाणू स्लो व्हायरस याची रेणवीय पातळीवरील रचना शोधून काढावी असे ठरवून स्टेनले बेन प्रुसिनर यांनी या रोगासंदर्भात वाङ्मय म्हणजे त्या संदर्भातील उपलब्ध शोधनिबंध आणि इतर माहिती यांचे संग्रह आणि वाचन केले. सुदैवाने 1974 त्यांना UCSFच्या चेतासंस्था विभागातच सहाय्यक प्राध्यापकपदासाठी बढती मिळाली. दरम्यानच्या काळात त्यांनी क्रुट्झफेल्ड जेकब डिसीज CJD यासारख्या मेंढ्यामधील स्क्रेपी रोग आणि माणसामधील कुरू या रोगाविषयी पुष्कळ माहिती या रोगासंदर्भातील वाङ्मय संग्रहात होती. क्रुट्झफेल्ड जेकब डिसीज CJD कुरू आणि स्क्रेपी या आजारासंदर्भात संशोधन कार्य यासाठी त्यांनी प्रयोगशाळेत मांडणी केली. प्रयोगासाठी प्रातिनिधिक सजीव म्हणून वापरल्या जाणाऱ्या उंदीर किंवा हॅमस्टर या प्राण्यामध्ये स्क्रेपग्रस्त मेंदूची परीक्षा करणे अतिशय धोकादायक, क्लिष्ट, वेळखाऊ होते. आर्थिकदृष्ट्या हे संशोधन कार्य महाग होते. पण युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्को याच्या चेतासंस्था विभागातील सहकारी शास्त्रज्ञांच्या अमूल्य मदतीमुळे आणि प्रसंगी खाजगी संस्थांच्या अनुदानामुळे स्टेनले बेन प्रुसिनर आपले संशोधन चालू ठेवू शकले. सदृश रोगासाठी जबाबदार घटक आजवर माहीत असलेल्या कोणत्याही रोगकारापेक्षा हा क्रुट्झफेल्ड जेकब डिसीज CJD कुरू आणि स्क्रेपी हे रोग पूर्णपणे वेगळे आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोगग्रस्त मेंदूतून वेगळ्या केलेल्या अर्कात कुठल्याही प्रकारचे न्यूक्लिक आम्ल, DNA किंवा RNA मिळाले नाहीत. इतर सर्व पारंपरिक रोगामध्ये त्या रोगकारकांचे जीवाणू, विषाणू, परजीवी, बुरशी यांचे न्यूक्लिक आम्ल म्हणजे DNA अथवा RNA असते. किंबहुना न्यूक्लिक आम्ल, DNA, RNA असणे हे सजीवांचे अनिवार्य लक्षण आहे. स्टेनले बेन प्रुसिनर यांच्या संशोधन कार्यातील प्रायोगिक रोगग्रस्त प्राण्यांच्या मेंदू अर्कात न्यूक्लिक आम्लऐवजी मोठ्या प्रमाणात प्रथिने सापडली. मुख्य म्हणजे हा प्रथिनमय पदार्थ रोगांच्या संक्रमणासाठी पुरेसा होता. प्रयोगातील सगळेच पुरावे न्यूक्लिक आम्लाच्या विरोधात आणि प्रथिनमय पदार्थांच्या बाजूने होते. म्हणून प्रथिनमय पदार्थांचा या
क्रुट्झफेल्ड जेकब डिसीज CJD, कुरू आणि स्क्रेपी रोगासाठी जबाबदार असल्याचे स्टेनले बेन प्रुसिनर यांना खात्री पटली. 1982मध्ये स्टेनले बेन प्रुसिनर यांनी प्रोटीन म्हणजे प्रथिन आणि इन्फेक्शन म्हणजे संसर्ग या दोन शब्दांच्या उपयोजनेतून प्रियॉन ही संज्ञा क्रुट्झफेल्ड जेकब डिसीज CJD, कुरू आणि स्क्रेपी या रोगासाठी जबाबदार असणाऱ्या अद्वितीय प्रथिन पदार्थासाठी वापर केला. 1990च्या पूर्वार्धात स्टेनले बेन प्रुसिनर यांनी प्रियॉन संदर्भात अनेक नवे शोध लावले. प्रियॉन यासाठी जबाबदार असणारे जनुक, प्रियॉन तयार होण्याची प्रणाली, त्यापासून निर्माण होणारे रोग, त्यांची लक्षणे आणि उपचार या संदर्भात स्टेनले बेन प्रुसिनर यांनी महत्त्वपूर्ण संशोधन कार्य केले. स्मृतिभ्रंश, शारीरिक हालचालीवर नियंत्रण सुटणे, स्नायूंचे झटके, दृष्टीदोष, वर्तन बदलणे या प्रकारच्या लक्षणांचा समावेश असलेला हा एक रोग आहे. क्रुट्झफेल्ड जेकब डिसीज, कुरू, स्क्रेपी आणि यासारख्या चेतासंस्थाच्या असाध्य रोगावरील विस्तृत संशोधनाबद्दल आणि रोग प्रसाराच्या एका अभूतपूर्व तऱ्हेच्या शोधाबद्दल त्यांना 1997 सालचा शरीरक्रियाशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार त्यांना म्हणजे स्टेनले बेन प्रुसिनर यांना देऊन गौरविण्यात आले. वैज्ञानिक जगताकडून दुर्लक्षित असलेल्या चेतासंस्थेशी निगडीत आणि दुर्लक्षित आजारावर अधिकाधिक संशोधन केले जावे यासाठी 1999मध्ये स्टेनले बेन प्रुसिनर यांनी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोजनरेटिव्ह डिसीजेस या नावाची एक संशोधन संस्था सुरू केली. या संस्थेच्या समाजोपयोगी संशोधनातून या रोगावरील उपचार आणि इतर आरोग्य उत्पादने बनवण्याच्या उद्देशाने त्यांनी सन 2001मध्ये इन्प्रो बायोटेक्नॉलॉजी ही कंपनी स्थापन केली. स्टेनले बेन प्रुसिनर यांचे प्रियॉन्स प्रथिन हे संशोधन न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA, RNA यांच्या आनुवंशिक माहितीचे अनन्य वाहक या संकल्पनेला आव्हान देणारे होते. चेतासंस्थेच्या असाध्य रोगावरील विस्तृत संशोधनाबद्दल आणि रोग प्रसाराच्या एका अभूतपूर्व तऱ्हेचा शोध लावल्याबद्दल 1997 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार स्टेनले बेन प्रुसिनर यांना देऊन गौरवण्यात आले. स्टेनले बेंजामिन प्रुसिनर हे एक अमेरिकन न्यूरोलॉजिस्ट, बायोकेमिस्ट आहेत. त्यांना 1982मध्ये प्रियॉन नावाचा नवीन संसर्गजन्य घटक शोधून काढण्यासाठी आणि त्यावरील संशोधनासाठी 1997 सालचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांचा जन्म दिनांक 28 मे 1942 रोजी डेस मोईन्स, आयोवा, अमेरिका येथे झाला. त्यांनी पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी आणि त्याच विद्यापीठातून MD पूर्ण केले. कोणत्याही रोगाचा संसर्ग होण्यासाठी सजीवात न्यूक्लिक ॲसिड, DNA, RNA असणे आवश्यक असते असा सर्वसाधारण वैज्ञानिक नियम पारंपरिक सिद्धांत होता. प्रुसिनर यांनी मेंदूच्या काही प्राणघातक आजारावर मॅड काऊ डिसीज किंवा मानवातील क्रुट्झफेल्ड याकब विकार या संदर्भात संशोधन कार्य केले. त्यांना आढळले की या रोगांच्या संसर्गासाठी कोणतेही DNA किंवा RNA जबाबदार नसून फक्त प्रथिने त्याला कारणीभूत असतात. या निर्जीव प्रथिनयुक्त घटकाला त्यांनी प्रियॉन असे नाव दिले. त्यांच्या या शोधामुळे मायक्रोबायोलॉजीच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. प्रियॉनच्या शोधकार्यात प्रित्यर्थ त्यांना सन 1997 सालचे शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ते अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आहेत. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञान यात्री स्टेनले बेंजामिन प्रुसिनर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव.
अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.